ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया साऊथ व मध्य महाराष्ट्र या संघटनेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा कोल्हापूरमध्ये हॉटेल झीप इथं नुकतीच पार पडली. त्यात ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया साऊथ व मध्य महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीमान मेहबूबभाई शेख यांनी ट्रॅव्हल एजंटला येणाऱ्या अडचणीविषयी व त्याचं निराकरण कसं केलं जातं याबद्दल संघटना कसं काम करते हे समजावून सांगितलं. ट्रॅव्हल एजंटला येणारे प्रॉब्लेम हे एअरलाईन्स, हॉटेल इंडस्ट्री, व्हिसा, व्हीएफएस, ट्रॅव्हल इन्शुरन्स व इतर सर्व्हिसेसबद्दल येणाऱ्या अडचणी हा ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया ही बॉडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला टुरिझम मिनिस्टरपर्यंत सांगून त्याचं निराकरण कशा पद्धतीनं केलं जातं याची सविस्तर माहिती श्री मेहबूबभाई यांनी दिली. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे मध्य महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र यांचे सेक्रेटरी श्रीयुत जायडी मारकर यांनी जीएसटी व TCS बद्दलची माहिती देऊन सर्व ट्रॅव्हल एजंटना एक आवाहन केलं की बिना GST किंवा TCS बिझनेस करत असेल तर तो उद्या गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे आपण GST सहित असा बिझनेस करावा. व्हिसाबद्दल येणाऱ्या अडचणी, VFSला लागणारा उशीर, व्हिसा ग्रांट व्हायला येणारे प्रॉब्लेम याबद्दलची सविस्तर माहिती श्री यादनदी यांनी दिली. असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष श्री बळीराम वराडे यांनी सर्वांना विनंती केली की ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्वांनी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे व जास्तीत जास्त मेंबर होण्यासाठी विनंती केली. कारण नॅशनल असोसिएशन सोबत जोडल्यानंतर आपल्याला नॅशनल प्रॉब्लेम सोडवता येतील. राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व घडामोडी आपल्याला वेळेवर कळतात व आपण आपला बिझनेस वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाची मेंबरशिप घ्यावी अशी विनंती करण्यात आली. या प्रसंगी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे पदाधिकारी अध्यक्ष श्री बळीराम वराडे, उपाध्यक्ष श्री विनोद कंबोज, सेक्रेटरी श्री रवी पोद्दार, ट्रेझरर श्री संजय भाऊ गांधी, संचालक श्री इम्रान भाई मुल्ला, श्री विवेक महाजन, श्री मनीष कट्टी, नंदिनी ट्रॅव्हलचे श्री सुनील सन्नाके, श्री सकील मोमीन, श्री नाटेकर, श्री प्रकाश विचारे, सचिन फडणीस, मल्हार जाधव तसेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर असोसिएशनचे, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ सांगली, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ साताराचे पदाधिकारी उपस्थित होते.